नमस्कार, मी राजेंद्र शिसतकर, कार्यकर्ता या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एका अशा कार्यकर्त्याला. सामान्य कुटुंबात जन्माला आला, BMCच्या शाळेत शिक्षण पूर्ण केलं आणि वकीलही झाला. वकिली करता करता समाजकार्याला कधी वाहून घेतलं हे त्यालाच कळलं नाही. मुंबई हीच आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी मानणारा, मराठी मातीचं मराठी पण जपणारा. भेटूया कांदिवली पूर्व या विभागातील एक कार्यकर्ता ॲडव्होकेट अखिलेश चौबे यांना. कार्यकर्ता या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. बसा. चौबे साहेब, गप्पांना सुरुवात करूया. यस राजेंद्रजी. सगळ्यात अगोदर आम्हाला तुम्ही तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा. राजेंद्रजी, माझे वडील शिक्षक होते. आम्ही दहिसरला राहायचो. त्याच्या अगोदर माझे पंजोबा 1932 मध्ये मुंबईत आले, वरळीला राहायचो आणि तिथून आम्ही दहिसरला शिफ्ट झालो. आई हाऊसवाईफ होती पण एज्युकेटेड होती, त्यामुळे आमचा बालपण त्याच्या हाताखाली गेला आणि चांगले संस्कार आम्हाला मिळाले आणि आज इथपर्यंत आम्ही आलो आहोत. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण झालं ते दहिसरला बृहत मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे, तिथे 7वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत मी BL हायस्कूलमध्ये शिकलो आणि नंतर डालमिया कॉलेज आहे मालाडला, तिथे माझं ग्रॅज्युएशन झालं आणि रुपारेलच्या न्यू लॉ कॉलेजमधून मी LLB पूर्ण केलं. तुम्ही वकील आहात म्हणजे? हो, वकील आहे, वकील राहणार. माझा पुढचा प्रश्न यासाठी आहे की तुम्ही जसं म्हणाल की वडील शिक्षक होते, आई हाऊसवाईफ होती आणि घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. मग एक मुलगा जो नोकरी करण्यासाठी लायक झालाय, तो नोकरी न करता तो कार्यकर्ता कसा काय झाला? राजेंद्रजी, एक तर आम्ही मिडल लोअर क्लास होतो, वडील शिक्षक होते, तरी कुठेतरी शिक्षणाची एक वेगळीच परंपरा होती आमच्या घरात. माझे काका डॉक्टर आहेत, माझे एक काका इंजिनियर आहेत, त्याप्रमाणे शिक्षणावर कधीच बंधन लागलं नाही. आणि 10वीत असताना जेव्हा राजसाहेब विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले, त्यावेळीच आम्ही विद्यार्थी चळवळीत जॉईन झालो. आणि खरोखर मला असं वाटतं की माझ्या बालपणात मला एक असा नेता मिळाला आहे, असा युवा नेता मिळाला की त्याला पाहूनच वाटायचं की याने लढ मला सांगितलं तर लढायचं. आणि त्यामुळे हळूहळू कसा मी या चळवळीत वाहत गेलो ते कधी कळालंच नाही. पण तुम्ही ज्या पक्षासाठी काम करताय, माफ करा म्हणजे हा प्रश्न थेट विचारतो मी तुम्हाला, ज्या पक्षासाठी काम करताय त्या पक्षाला उत्तर भारतीयांच्या विरोधात काम करणारा पक्ष असंच म्हटलं जातं महाराष्ट्रात, आणि तुम्ही स्वतः एक उत्तर भारतीय असून त्याच पक्षात काम करताय, हा विरोधाभास नाही आहे का? राजेंद्रजी, एकतर मी मुंबईकर आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट हे जे उत्तर भारताच्या विरोधात खरं म्हणजे जो आमचा आंदोलनाचा स्वरूप होता, त्यात 1-2 आंदोलन असे झाले की लोकांना असं वाटलं की हा उत्तर भारतीयांच्या विरोधात आहे. पण खरं म्हणजे त्या आंदोलनात मी सुरुवातीपासून सहभागी आहे, म्हणून त्याचे जे तथ्य आहेत, त्याचे जे फॅक्ट्स आहेत ते मला माहीत आहेत. कुठलं आंदोलन? आता रेल्वेचं आंदोलन झालं, जो आमचा पहिला आंदोलन झाला, ज्याच्यामुळे लोक सांगतात की उत्तर भारताच्या विरोधात आहे. पण खरं म्हणजे तो आंदोलन 1997ला सुरू झाला, जेव्हा मी विद्यार्थी सेनेत होतो. त्यावेळी सुद्धा चर्चगेटला आम्ही मोठं आंदोलन घेतलेलं आणि त्या आंदोलनात आमचे प्रवीण दरेकर सारखे नेते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, एवढी मारहाण झाली. पण त्याच्यात मूळ काय ते अजून कोणाला कळत नाही. खरं म्हणजे रेल्वे हा भारतातली सर्वात जास्त एम्प्लॉई प्रोव्हाइड करणारी संस्था आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये 9 झोन केले गेले आणि प्रत्येक झोनचा माणसाला रोजगार भेटावे म्हणून ते 9 सेंटर्स होते. पण काही लोकांनी जाणून बुजून ते वेगवेगळे तारखेला वेगवेगळे सेंटर्सचे परीक्षा ठेवली आणि त्यामुळे जे परीक्षार्थी उत्तर प्रदेश बिहारमध्ये परीक्षा देतात तेच येऊन परत महाराष्ट्रात परीक्षा देतात. आणि त्याच्यामुळे इकडचे जे आहेत, इकडचे जे भूमिपुत्र आहेत, त्यांचा कुठेतरी हक्क मारला जातो आणि त्याच्या विरोधात आमचं आंदोलन होतं. आणि खरं म्हणजे जसे ममता बॅनर्जी रेल्वे मिनिस्टर झाले, त्यांनी लगेच ते 9 ठिकाणी एकत्र परीक्षा घ्यायची सुरुवात केली आणि त्यानंतर तो विषयच संपला. आणि जेव्हा आपण भूमिपुत्र म्हणतो तेव्हा भूमिपुत्र म्हणजे काय? तुम्ही जर इथे MPSCची परीक्षा किंवा रेल्वेची परीक्षा द्यायला गेले तर हे बोलत नाही की तुम्ही राणे किंवा तावडे झाले पाहिजे. तिथे डोमेसाईल मागतात आणि डोमेसाईल कुठच्या क्रायटेरियावर भेटतं ते तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे. एक 15 वर्षाचा वास्तव्याचा पुरावा दिलं की तुम्हाला डोमेसाईल भेटतं आणि त्या डोमेसाईलच्या बेसिसवर तुम्ही एक्झाम देता. तर खरं म्हणजे इथे राहणारे जे राणे तावडे शिंदे आहेत, तसं त्याबरोबरच चौबे पांडे दुबे त्यांच्या मुलांसाठी हा आंदोलन होता. त्या आंदोलनात मी सुरुवातीपासून सहभागी होतो म्हणून त्याचे फॅक्ट्स मला इथे लागले आहेत. मला माहित आहे माझा पक्ष
फक्त महाराष्ट्राचा नवनिर्माणाचा विचार करतो. ज्या पक्षात नवनिर्माण आहे तो पक्ष वेगळ्या कुठच्या मुद्द्यावर राजकारण करूच शकत नाही. तुमच्या पक्षाने सगळ्यात मोठं आंदोलन जे आता केलं ते टोल बंद करण्यासाठीचं आंदोलन होतं. सामान्यांचा हा खूप मोठा प्रश्न होता. त्या टोल आंदोलनाविषयी काय सांगाल? टोलचं जे आंदोलन आहे खरं म्हणजे ते लोकांसाठी होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद लाभला. जवळपास 68 टोल नाके बंद झाले. आता मला सांगा, कधी कुठेतरी मीडियाने प्रसारित केला की नाही मनसेचं आंदोलन फसला, 68 टोल नाके बंद झाले. आज सरकार गंभीरतेने विचार करते की टोल बंदच झाला पाहिजे. आज कशामुळे झाला तो फक्त आमच्या आंदोलनामुळे झाला आणि तो आंदोलन लोकांसाठी होता हे लोकांना पटलंय. आता आरे कॉलनीमधला टोल नाका बंद केलाय, प्रश्नच नाही. टोल नाक्याच्या आंदोलनानंतर सरकारने गंभीरतापूर्वक त्याच्यावर विचार केला आणि जे कुठचे टोल नाके बिना कारण लोकांकडून टोल वसुली करत होते त्या सर्वांनाच बंद केलं. आणि मला वाटतं येत्या काळी जे राहिलेले उरलेले टोल नाके ते सुद्धा बंद होतील. आशा करूया की तुम्ही म्हणताय तसं सगळं होईल आणि मुंबईकरांचं जगणं सुसह्य होईल. 100% आज मुंबईत राहताना राजेंद्रजी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबईकर जे आहेत ते सर्वात जास्त टॅक्स भरतात आणि सर्वात वर्स्ट लाईफ जगतात. एखादा माणूस फ्लॅटमध्ये राहत असेल, बंगलोमध्ये राहत असेल किंवा चाळीत राहत असेल, एकदा घरातून बाहेर निघाला की त्याला पण त्याच रस्त्यावर जायचं आहे, त्याला पण तीच हवा घ्यायची आहे. पण शेवटी काय भेटतं त्याला? पोल्युटेड एअर, खड्डेवाले रस्ते, ट्रेन्सची गर्दी बघितली तर म्हणजे सामान्य माणूस तिथे जाऊच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज जे आपण टॅक्स देतोय त्याचा ऐवजी आम्हाला आमच्या जे सामान्य माणसाची सामान्य जगण्याची लाईफस्टाईल आहे ती तरी भेटली पाहिजे की नाही. रेल्वे भरतीचं आंदोलन असू देत किंवा टोलची धाड याचं आंदोलन असू देत, याच्या व्यतिरिक्त तुमच्या पक्षाने आणखीनही बरीच काही आंदोलनं केलीत. ती कोणती आणि त्यात तुमचा सहभाग किती होता? मी सुरुवातीपासून पक्षाचा विधी विभागाचा सरचिटणीस आहे आणि विधी विभाग म्हणजे जेवढे काय आंदोलन होतात त्या जेवढे कार्यकर्ते नेते ज्यांना अटक होते त्यांना बेलवर आणणं, त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक आंदोलनात मी पर्सनली सहभागी झालो होतो. रस्निंगचं आंदोलन असो, टोलचं आंदोलन असो, रेल्वेचं आंदोलन असो, की प्रत्येक ह्याच्यात आम्ही सहभागी झालो आहे. हे फेरीवाल्यांचं आंदोलन हा काय प्रकार आहे हा जरा नीट सविस्तर सांगा. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिला आहे की जेवढे फेरीवाले आहेत त्यांना एक लायसन्स देऊन कुठेतरी त्यांच्यावर बंधन घालायचं, तो प्रयत्न चांगला आहे. पण त्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबईचा फेरीवाल्यांचा महानगरपालिकेने ते ठरवलं की आपण मुंबईमध्ये ते पायलट प्रोजेक्ट राबवू आणि त्यासाठी मुंबईमध्ये असणारे जेवढे फेरीवाले आहेत त्यांना लायसन्स देण्याची सुरुवात झाली. त्यासाठी फॉर्म्स कलेक्ट करण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने ऑफिसर्स नेमले आणि ते लोक तिथे जाऊन वास्तविक जे फेरीवाले उभे आहेत त्यांचा फोटो काढून त्यांची अर्जी घेत होते. खरं म्हणजे मुंबईत 1,07,000 फेरीवाले आहेत आणि जवळपास 4 ते 5 लाख फॉर्म्स वितरित केले गेले. त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन झालं किंवा जर 5 लाख लोकांना तुम्ही फॉर्म्स दिले तर ते फोटो काढून तुम्हाला ते सबमिट करणार आणि त्यानंतर तो पूर्ण डेटा सर्वोच्च न्यायालयाकडे जाणार आणि तिथून जे डायरेक्शन येणार त्याप्रमाणे तुम्ही लायसन्स इश्यू करणार. समजा ह्यात 3-4 वर्ष लागले तर महानगरपालिका सांगते की आम्ही ते बाकीचे 3 लाख आहेत त्यांचे रिजेक्ट करणार. पण जर 4 वर्षांनी तुम्ही रिजेक्ट केला तर परत ते कोर्टात जाणार किंवा तुम्ही सांगतायत आम्ही जुने फेरीवाले नाही. पण कुठेतरी 2014 मध्ये जेव्हा आमची फोटो काढली तेव्हा तर आम्ही होतो, म्हणजे आम्ही 2-3 वर्ष तरी जुने झालो. मग परत जसा अनुत्कृत झोपड्यांचा 95चा 2000 झाला, 2000चा 2005 होईल, 10 होईल, तसंच ते फेरीवाल्यांचा 1,07,000 4 लाख होते. तर कुठेतरी ते जी याचिका हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात दाखल केलेली ते याच्यासाठी दाखल केलेली की जे सामान्य माणूस आहे, जो टॅक्स पेअर आहे मुंबईचा, तो रस्त्यावर चालू शकत नाही. या फेरीवाल्यांमुळे त्यांना त्रास होतोय, त्याच्यासाठी त्यांच्यावर आळा घालण्याकरिता तो जे डायरेक्शन कोर्टाचा आला त्याचा हा दुरुपयोग झाला असता. खरं म्हणजे 1 लाख फेरीवाले त्याच्या जागेवर 4 लाख फेरीवाले झाले असते. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याचा विरोध केला की ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्स वाटतायत, हे 100 रुपयामध्ये तुम्ही जे फॉर्म्स देत आहेत त्यांना लायसन्सच देत आहे असं झालं. आमचं एक मत होतं की तुम्ही जेव्हा फेरीवाल्यांना फॉर्म्स देत आहेत त्याच वेळी त्यांच्या व्हेरिफिकेशन करून घ्या, तरच त्यांना फॉर्म्स द्या. म्हणजे 1,07,000 जर आहेत फेरीवाले तर 1,07,000 फॉर्म्स इश्यू करा तुम्ही, किंवा 1,10,000 फॉर्म्स इश्यू करा. तुम्ही फॉर्म्स चणे वटाण्यासारखे जर वाटले तर उद्या याच रोडवर जिथे प्रत्येक बिल्डिंगचा कंपाऊंडमध्ये तुम्हाला फेरीवाला दिसेल. चौबे साहेब, आपल्या या गप्पा अशाच चालू राहतील, पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यकर्ता.
ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतो ॲडव्होकेट अखिलेश चौबे यांच्याशी. चौबे साहेब, तुमचं कार्यक्षेत्र कांदिवली पूर्व येतं मुंबईतलं. या विभागात तुम्ही आतापर्यंत कोणत्या योजना राबवल्यात किंवा कोणती कामं केलीत? राजेंद्रजी, कांदिवली पूर्व या विभागात लोअर क्लास, मिडल क्लास आणि मिडल अपर क्लास तिन्ही प्रकारचे लोक आहेत. मी तुम्हाला बोललो की बरेच ठिकाणी असं असतं की राजनेता जे आहेत या पॉकेट्समध्ये काम करू तिथून मतदान होईल, त्या पॉकेट्समध्ये काम करू तिथून मतदान होईल. त्याच्या पलीकडे जाऊन अख्खा विभागाचा जर त्यांनी विचार केला तर मला वाटतं खरोखर तिकडचे जे लोक आहेत त्यांना एक चांगला भविष्य, एक चांगला स्थान भेटू शकतो राहायला. कांदिवली विभागात मिडल क्लास, लोअर क्लास, अपर मिडल क्लास सगळेच आहेत. आता अपर मिडल क्लास आहे त्यांना एक त्यांचा एक इगो असतो, त्यांना एक त्यांची प्रेस्टीज मेंटेन करायची असते. त्यासाठी जर आपले जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत ते BMC असो, पोलीस स्टेशन असो, तिथे चांगल्या पद्धतीने PRO डिपार्टमेंट ठेवलं तर मला वाटतं कुठेतरी त्यांना ते सोयीस्कर होईल. आज त्यांना इकडे तिकडे फोन करावा लागतो त्यासाठी. मिडल क्लास आहे त्याला एक चांगलं ट्रान्सपोर्टेशनचा, चांगला वाहतुकीचा त्यांचा करून दिलं, रोड रस्ते जरा छान ठेवले तर मला वाटतं कुठेतरी ते समाधानकारक होतील. लोअर क्लास आहे, लोअर क्लासला चांगलं हॉस्पिटल दिलं, चांगला त्यांचं शिक्षा संस्थान जे आहेत. मी स्वतः बोललो की मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो आहे, पण आज भाजीवाला आणि चायवाला आहे त्याचा पण मुलगा सुद्धा प्रायव्हेट शाळेत जातो आणि त्यांचं जे इन्कम आहे त्यातले 20 ते 30% फक्त त्यांच्या एज्युकेशनवर जातो. तर कुठेतरी जे महानगरपालिकेची शाळा आहेत त्याला चांगलं केलं पाहिजे, शिक्षणाचा दर्जा त्यांच्या वरती ठेवलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त विभागात फिरत असताना आज मला खूप चुकीचं वाटतं की आपण मुंबईत राहतो, एवढं टॅक्स पे करतो, तर त्या विभागात फिरत असताना जर मला कुठे शौचालय दिसलं, वा याची डायलापाईट कंडिशन आहे, ते आपण रिपेअर करून घेतलं. मी नगरसेवक नाही, मी आमदार नाही, माझ्याकडे निधी नाही, पण स्वनिधीने जे काय मला करता आला तेवढं मी केलं आहे. मला वाटतं 40 ते 50 संडास मी रिपेअर केले आहेत. 3 ते 4 देऊळ जिथे मी दर नवरात्री गणपतीत जातो त्यांची अवस्था बघतो तर कुठेतरी मला वाटतं की ठीक आहे, यांचं आपण नूतनीकरण केलं पाहिजे. 4 ते 5 देऊळचं नूतनीकरण केलं आहे. 40 ते 50 वाचनालय आहेत जिथे बुजुर्ग जे आहेत आपले वयस्कर ते बसून पेपर्स वाचतात आणि त्यांच्या देश दुनियाचा त्यांना कळतं की काय चाललं आहे दुनियामध्ये. तसाच चॅरिटेबल मेडिकल कॅम्प्स, नोटबुक वितरण, छत्री वितरण आणि जे आपले एल्डरली पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रकाराने युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काम करत राहतो. तुम्ही मराठी एवढं छान कसं काय बोलता? आता मुंबईकर म्हटल्यानंतर मराठी बोलता येणार ना तर काय उपयोग. मुंबईकर ते राहतोय, सगळे मित्र मराठी आहेत आणि आई माझी इथेच जन्माला आली, त्याची छान मराठी बोलते, माझ्यापेक्षा छान मराठी मला वाटतं आई बोलते. म्हणजे त्यामुळे घरात मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे घरातच तसं वातावरण भेटलं आम्हाला. पण हे आंदोलनं म्हणा किंवा समाजकार्य म्हणा, हे सगळं काही करत असताना खूप एनर्जी लागते, ऊर्जा लागते. ही ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते? एक तर आई वडिलांचा आशीर्वाद, दुसरा एक सुपर पॉवर आहे वाटतं कुठेतरी, त्याला पण आपण 10 मिनिटं नमन करतो तर त्याने जे सकाळी एनर्जी मिळते त्यात एनर्जीने रात्री 10, 12, 11, 12 वाजेपर्यंत आम्ही काम करतो. एक मगाशी तुम्ही मुद्दा मांडला जो तुमच्या विभागातला की रस्ते चांगले व्हायला हवेत. विशेषतः महिंद्राची कंपनी आहे, महिंद्रा कंपनी ते कांदिवली स्टेशन, हा रस्ता कायम गजबजलेला आणि नेहमी ट्रॅफिकनी लोक हैराण झालेले असतात. म्हणजे जो 7 मिनिटाचा रस्ता आहे तो कधी कधी 1-1, 1.5 तास लोकांना प्रवास करायला लागतो. त्याचं मुख्यतः 2 कारण आहे. एक तर रुंदीकरण त्याचा अकुर्ली रोडचा, आता मला वाटतं गेल्या महिन्यात थोडंसं रुंदीकरण वाढली आहे त्याची, आणि तिथे एक मॉल आहे, त्या मॉलमुळे पण ट्रॅफिक शनिवारी आणि रविवारी जास्त असते. पण मेन जे कारण आहे त्याच्या मागे तो रोड DP रोड आहे, पण त्याप्रमाणे जसं DP रोड असला पाहिजे तसा नाही. जर त्याचं तुम्ही बघायला गेले तर ते यू कर्व आहे हनुमान नगरचा इथे लोखंडवालाचा अगोदर. मला वाटतं आधी त्या विभागात जेवढे DP रोड्स आहेत ते सगळे उघडले पाहिजे. एकदा DP रोड डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणे जे रोड आहेत ते उघडले गेले तर त्या एरियाचा विकास 100% होणार. एवढं सगळं समाजकार्य करत असताना घरच्यांना किती वेळ देता? घरचे खरोखर त्यासाठी ते कंप्लेन करत असतात. कारण एक मुलगी आहे माझी, ती शाळेत जाते, तेव्हा मी निघतो आणि त्यानंतर मी येतो तेव्हा ती झोपली असते. आठवड्यात 1-2 दिवस त्यांना देतो. मिसेस पत्रकार असल्या कारणाने ते पण दिवसभर बाहेर असतात
तर त्यांना पण आठवड्यात एकच दिवस कुठेतरी रात्री आम्ही 9 ते 12 जाऊन पिक्चर वगैरे बघितलं तेवढंच श्रेय देतो फक्त. पण तक्रार अशी काही नसते की आम्हाला वेळ देत नाही. कुठेतरी कारण आहे मुलगी ते आहे पण. म्हटल्यानंतर मुली हे जनरली बापाच्या लाडक्याच असतात आणि 100% हक्काचा माणूस असतो कंप्लेंट करण्यासाठी आणि भांडण्यासाठी. नाही, तक्रार तर असतोच, पण अजून ती छोटी आहे म्हणून जास्त तक्रार करत नाही. त्याच्या आईचा खूप तक्रार असतो, नाही ते नेहमी कुठेतरी सर्वासर्वी करावी लागते आपल्याला. चौबे साहेब, वेळ झाली आणखीन एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यकर्ता. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. चौबे साहेब, भविष्यामध्ये तुमच्या कांदिवली पूर्व विभागात काही आणखीन कामं करण्याची किंवा आणखीन काही योजना आहेत का? 100% कांदिवली विभागात एकमेव हॉस्पिटल SK पाटील हॉस्पिटल होता. कुठेतरी तिथे एक चांगला औषधालय तयार हो, त्या लोकांसाठी एक चांगला व्यवस्थित हॉस्पिटल देता आला तर ती माझी प्राथमिकता असेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे डेव्हलपमेंट प्लॅन आहे कांदिवली विभागाचा, त्या डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणे जेवढे RG आहेत, जेवढे प्ले ग्राउंड आहेत, ते ग्राउंड्स आणि ते रिक्रिएशन ग्राउंड ते लोकांना भेटलं पाहिजे. त्याच्याबरोबरच जे DP प्लॅनचे रस्ते आहेत ते सगळे उघडले गेले पाहिजे, म्हणजे त्यांची जी ट्रॅफिकची प्रॉब्लेम आहे ती निघून जाईल. माझा प्रयत्न असेल की डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणे तो सिटी डेव्हलप झाली पाहिजे. चौबे साहेब, नुकतंच तुम्हाला एक पुरस्कार मिळाला होता, त्या पुरस्काराविषयी आम्हाला काहीतरी सांगा. माझे जे सामाजिक कार्य होते, कारण जेव्हा मी माझा जो पक्ष आहे त्याला जॉईन केला, पक्ष जेव्हा तयार झाला त्यावेळीच आमच्या नेत्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला 80% समाजकारण करायचं आहे आणि 20% राजकारण करायचं आहे. तर गेले 8 वर्ष मी फक्त समाजकारणच करतोय. त्यामुळे नवभारत टाइम्स समूहनी मला एक उडान अवॉर्ड म्हणून मला सन्मानित केला. आणि खास म्हणजे त्यात फक्त मीच एक 35-36 वर्षाचा युवा होतो, बाकी सगळे 60 वर्षाचे 65 वर्षाचे होते. या वयात त्यांनी मला हा अवॉर्ड दिला, त्यामुळे माझ्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी टाकली गेली आहे. आणि पुढे पण मी याला करत राहणार, म्हणजे हा मेंटेन करत पुढे जाणार अशी माझी इच्छा आहे. चौबे साहेब, आमच्याकडे तुमच्या विभागातल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, आपण त्या प्रतिक्रिया बघूयात. श्री एडवोकेट अखिलेश चौबे जी मंदिर का उद्धार यानी जिस तरीके का चाहिए उस तरीके का किए असतात, तर त्यांचे लिगली प्रॉब्लेम ते स्वतः हँडल करतात. टाइम नाही मिळाला तरी पण त्यांच्या बिझी शेड्यूलमधून ते थोडासा टाइम देऊन पण लोकांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. ते आता मंदिराचे जीर्णोद्धार असू दे, गणपती मंडळांना मदत असू दे, दहीहंडींना मदत असू दे, शाळेतल्या बुक वाटप असू दे, गोरगरिबांना अजून कोणत्या पैशाची अपेक्षा असेल तर तीही मदत करतात. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या, म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीत ते लक्ष देऊन स्वतः उतरतात रस्त्यावर आणि स्वतः काम करतात. माणूस म्हणून ते अति उत्तम आहेत. म्हणजे त्यांचा स्वभाव सांगायचं म्हणजे ना की एक ॲडव्होकेट असून सुद्धा त्या लेवलचा विचार नाही करत. ते सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सामान्य माणूस म्हणून जगतात आणि सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकून का होईना त्यांच्याशी समस्या, त्यांचे प्रॉब्लेम्स विचारून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं जे का अडीअडचणी असतील त्याला ते कोणत्याही एनी टाइम, रात्री 24 तास, रात्री म्हटलं तरी पण उभे राहण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या विभागात जसं स्लम रिडेव्हलपमेंट हा एक मोठा विषय आहे, त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? 100%, कारण आमच्या विभागात COD आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 400 इमारती असे आहेत ज्यांना NOC भेटत नाही डिफेन्सकडून. त्यामुळे आत्ता सध्याचे जे तिथे राजकारणी आहेत, जे आमदार आहेत, त्यांची सत्ता होती, केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता होती, राज्यात सुद्धा त्यांची सत्ता होती, ते हे करू शकत होते, पण त्यासाठी इच्छाशक्तीच नव्हती. आता नवीन सत्ता आली आहे, केंद्रात पण सत्ता चेंज झाली आहे, महाराष्ट्रात पण सत्ता परिवर्तनाचे चिन्ह दिसत आहेत. मला वाटतं पुढच्या जी कुठली सरकार येईल त्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक चांगला काहीतरी धोरण केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडे आणलं पाहिजे. सरकार बदल याविषयी तुम्ही बोललात. मला असं एक प्रश्न विचारायचा होता की आता ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मतदानाचा टक्का खूप वाढलाय. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा हे चित्र दिसेल का आपल्याला? मागे लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास 62% लोकांनी मतदान केलं आणि तो मतदान मूळ म्हणजे पक्षासाठी नव्हता, एक नेतृत्वासाठी होता. एक चांगला सुखद नेतृत्व, अब की बार मोदी सरकार, त्या नेतृत्वासाठी होता. मला वाटतं तो नेतृत्व केंद्रात पोचला आहे. पण तसाच महाराष्ट्रात जर तुम्ही बघायला गेले तर एकच नेतृत्व आहे. तो नेतृत्व युवा चेहरा, ते लोकांना माहीत आहे की महाराष्ट्राचं नवनिर्माण कोण करू शकतो, महाराष्ट्राचा विकास कोण करू शकतो. आणि त्या माणसाने स्वतः येऊन जर सांगितलं आहे की मी महाराष्ट्राचे सूत्र सांभाळायला तयार आहोत, तर 100% युवकांचा टक्का वाढेल, मतदारांचा टक्का वाढेल
आणि त्याने एक नवनिर्माणची दिशा महाराष्ट्राला मिळेल. बऱ्याच दिवसापासून ब्ल्यूप्रिंट येणार अशी एक चर्चा चालू आहे. येत्या काही दिवसात कदाचित ब्ल्यूप्रिंट येईल सुद्धा. त्यानंतर चित्र बदलेल असं वाटतं तुम्हाला? 100% ब्लूप्रिंट म्हणजे आता लोक सांगतात 7 वर्ष लागले, 8 वर्ष लागले, पण तो काय एक नकाशा नाही की नकाशा आणला आणि ठेवून दिला. येत्या 50 वर्ष राज्याला कसा नवीन एक नवनिर्माण राज्याचा कसा घडवायचा त्याचा विषयावर तो केंद्रित आहे. प्रत्येक विषयाचे जे जाणकार आहेत, जे एक्सपर्ट्स आहेत, त्यांचे ओपिनियन घेतले गेले आहेत आणि त्याप्रमाणे ती ब्लूप्रिंट तयार केली गेली आहेत. म्हणून त्याला वेळ लागतोय, पण ती निवडणुकीचा अगोदर येईल आणि लोक त्याला ॲक्सेप्ट करतील. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खरोखर विकासाच्या मार्गावर अग्रसर होईल. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार अशी एक म्हण आहे आपल्याकडे, त्यावर तुमचं काय मत आहे? राजेंद्रजी, भ्रष्टाचार हा चिरंतन आहे. अलीबाबा 40 चोर पासून आतापर्यंत बघितलं तर तो वाढतच चाललाय. पण आता कुठेतरी अति झाली असं वाटतंय. अख्खा सिस्टमच पोखरून काढलाय त्या भ्रष्टाचाराने. म्हणून मला वाटतं आता युवा पिढीला पुढे येऊन कुठेतरी त्याला आळा घातला पाहिजे आणि त्यासाठी फक्त सिस्टमच नाही तर आपल्याला स्वतः बदलावं लागेल. जे आपल्याकडे संस्कार होते त्या संस्कार आता शिथिल होत चालले, त्यांना कुठेतरी स्ट्रॉंग केलं पाहिजे. ते स्ट्रॉंग करूनच भ्रष्टाचारावर आपण मात करू शकतो. आणि येत्या काळी मला वाटतं जसे जसे नवयुवक तरुण मुलं राजकारणात येतील तसे तसा भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होत जाईल. चौबे साहेब, आपण इथे आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. ज्या भविष्यातील ज्या काही तुमच्या योजना आहेत त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.